नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान, त्याच्यामधील पार्ट फर्स्ट आणि 9वं लेसन, ज्याचं नाव आहे कार्बनी संयुगे. आतापर्यंत आपण 5 सेशन विद्यार्थी मित्रांनो पाहिले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय असतात त्याच्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे IUPAC नॉमनक्लेचर कशा प्रकारे दिलं जातं आणि पूर्वी कॉमन नेम सिस्टीम कशी वापरली जायची ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपण याच्या रिएक्शन्स बघतोय. पहिल्या म्हणजे आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की ज्वलन आणि ऑक्सिडीकरण करण्यासाठी कशा प्रकारे हायड्रोकार्बनचा वापर केला जातो आणि त्यांच्यामध्ये ऑक्सिडीकरण कसं होतं, त्याच्यामध्ये मिळणारं प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. आपल्या घरी जो आपण गॅस वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा C3H8 म्हणजे प्रोपेन आणि ब्युटेन यांचं मिश्रण असतं आणि त्याच्यापासून आपण कार्बन डायऑक्साईड तयार झालेला बघतो. तो आपल्याला दिसत नाही कारण तो वायू आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की पाणी हे तिथे गरम झाल्यामुळे याच्यामध्ये उष्णता आणि प्रकाश बाहेर पडतो, म्हणजे गरम झाल्यामुळे आपल्याला ते पाणी सुद्धा दिसत नाही, पाण्याची वाफ होऊन जाते. आता ह्या सेशनमध्ये सुद्धा आपण काही रिएक्शन बघणार आहोत हायड्रोकार्बनच्या आणि मग पुढे आपण कशा प्रकारे स्ट्रक्चर्स असतात वेगळ्या प्रकारची ती सुद्धा पाहणार आहोत. जेव्हा समावेशन अभिक्रिया म्हणजे ऍडिशन रिएक्शन, जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिकारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार करते, तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया म्हणतात. म्हणजे ही ऍडिशन रिएक्शन आहे. म्हणजे दुसऱ्या संयुगाबरोबर ते काय केलेलं आहे, ते संयोग पावलेला आहे आणि त्याच्यामुळे एकच उत्पादित आपल्याला प्रॉडक्ट एकच मिळतं. अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण ऍडिशन रिएक्शन किंवा समावेशन अभिक्रिया असं म्हणतो. ती काय असते त्याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, तुम्हाला काही तेलामधले काही रेणूंची नावं दिलेली आहेत. स्टिरिक ऍसिड, ओलेइक ऍसिड, पामिलेटिक ऍसिड आणि लिनोलेइक ऍसिड. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या द्रावणामध्ये आपण आयोडीन किंवा ब्रोमिनचं मिश्रण केलं तर याच्यामध्ये आयोडीनचा कलर नाहीसा होतो. जर त्याच्यामध्ये डबल बॉन्ड्स किंवा ट्रिपल बॉन्ड्स असतील तर, म्हणजे डबल बॉन्ड त्याच्यामध्ये सगळ्यांकडे असतात आणि त्यांचा डबल बॉन्ड तिथे सर्व समावेशन अभिक्रिया होत असताना त्यांचा तो आयोडीनचा कलर जो आहे, जांभळा कलर, तो नाहीसा झालेला आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, स्टिरिक ऍसिड दिलेला आहे. I2 चा कलर नाहीसा होईल का? कारण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, हा मोठा एक मॉलिक्यूल तयार झालेला आहे स्टिरिक ऍसिडचा. हे तेलांमध्ये आढळणारे हे मॉलिक्युल्स आहेत, रेणुसूत्र आहेत आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 डबल बॉन्ड असतात आणि डबल बॉन्ड असल्यामुळे ह्यांच्यामध्ये I2 चा कलर नाहीसा होईल. याचं कारण ही समावेशन अभिक्रिया इथे होते. ओलेइक ऍसिड याचा फॉर्म्युला बघा, C17H33COOH. ह्या सर्व रेणुसूत्रांच्या शेवटी COH आपल्याला दिसतोय, म्हणजे याचा अर्थ ही सगळी ऍसिड्स आहेत. तर या दुसऱ्या ओलेइक ऍसिड मध्ये सुद्धा एक CC डबल बॉन्ड असतो आणि त्याच्यामुळे तो I2 कलरचा नाहीसा होतो. म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये त्याचं रूपांतर होत असतं असंपृक्त पासून, कारण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असले की त्याला अनसॅच्युरेटेड म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. आता पामेटिक ऍसिड लक्षात घ्या, C15H31COOH. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डबल बॉन्ड नसतो, एकही डबल बॉन्ड नसतो, म्हणजे याच्यात सिंगल बॉन्ड एकेरी बंध असतात आणि ह्याच्यामध्ये हा कलर नाहीसा होत नाही. लिनोलेइक ऍसिड लक्षात घ्या, C17H31COOH. आता हा जो मॉलिक्यूल आहे ह्याच्यामध्ये 2 C डबल बॉन्ड C असतात, म्हणजे हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे आणि समावेशन अभिक्रिया जी आहे ती आपण जी डेफिनेशन बघितली त्याप्रमाणे फक्त आणि फक्त असंपृक्त हायड्रोकार्बन समावेशन अभिक्रिया दाखवतात, म्हणजे ऍडिशन रिएक्शन दाखवतात. आता शेवटच्या लिनोलेइक ऍसिड मध्ये सुद्धा 2 C डबल बॉन्ड C म्हणजे 2 दुहेरी बंध असल्यामुळे इथे ही अभिक्रिया आपल्याला झालेली दिसेल आणि I2 चा कलर नाहीसा झालेला दिसेल. I2 चा कलर नाहीसा कधी होतो? ज्या वेळेला बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यापासून संपृक्त हायड्रोकार्बन तयार होतं त्यावेळेलाच फक्त I2 चा कलर म्हणजे आयोडीनचा कलर नाहीसा झालेला आपल्याला दिसतो. इथे पहा, आपण जे आधी आता चार्ट बघितलं त्यामध्ये वनस्पती तेलामधून 4 मेदाम्ल आपण बाजूला काढली. त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे 2, 1, 0 आणि 2 अशा प्रकारचे डबल बॉन्ड आहेत ते आपण पाहिले आणि त्यांची I2 बरोबर रिएक्शन करून रंग नाहीसा होत असेल तर ते असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. त्याचं कन्वर्जन समावेशन अभिक्रिया म्हणजे ऍडिशन रिएक्शन मुळे संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये होतं आणि त्याच्यामुळे तो रंग नाहीसा झालेला आपल्याला दिसतो.
कार्बन कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते. हे आपण तेलांपासून मिळणारे विविध ऍसिड जे बघितले त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आता इथे बघा सी डबल बॉन्ड सी दिसतोय. कार्बनची संयुजा 4 आहे, त्यांनी एकमेकांबरोबर डबल बॉन्ड तयार केलेले आहेत आणि त्याच्यामुळे पहिल्या कार्बनवर 2 हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनवर 2 हायड्रोजन. याच्यामध्ये हायड्रोजन याला अटॅच होणार आहे. प्लॅटिनम आणि निकेल हा जिथे उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट वापरतो. आता आपल्याला कॅटलिस्ट म्हणजे काय सांगायची गरज नाही, कारण आपण 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्षांमध्ये कॅटलिस्टची डेफिनेशन बघितलेली आहे. तो असा पदार्थ आहे की तो रिएक्शनचा वेग वाढवतो परंतु रिएक्शन मध्ये कोणत्याही प्रकारे पार्टिसिपेट होत नाही. तर बघा इथे डबल बॉन्ड जाऊन त्याच्यापासून CH सिंगल बॉन्ड CH म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन पासून संपृक्त हायड्रोकार्बन तयार झाला, म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार झालेला आपल्याला दिसते, म्हणजे अल्किन पासून अल्केन तयार झाले. प्रतियोजन अभिक्रिया. आता दुसरा एक प्रकार बघूया आपण. प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हटलं जातं. जेव्हा अभिकारकांमधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात, म्हणजे सबस्टिट्यूशन अभिक्रिया असं त्याला म्हटलं जातं. आपण क्रिकेटमध्ये बघतो बघा, फिल्डिंग करत असताना कोण इंज्युअर्ड झालं तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून दुसरा प्लेयर तिथे दिला जातो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा एखाद्या अणू किंवा अणुगटाची जागा जर दुसरा अणू किंवा अणुगट घेत असेल तर त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे प्रतियोजन अभिक्रिया असे म्हणतात. याच्यासाठी बघा उदाहरणार्थ मिथेनच्या क्लोरिनीभवन या प्रतियोजन अभिक्रियेने 4 उत्पादिते मिळतात. आता ते 4 उत्पादिते कशा प्रकारे मिळतात ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पहा, सूर्यप्रकाशामध्ये या अभिक्रिया होत असतात. पहिला आपण इथे बघतो मिथेन. मिथेनवर क्लोरीन गॅसची अभिक्रिया होऊन मिथेन मधला एक हायड्रोजन एका क्लोरीन बरोबर जाऊन HCl तयार करतो आणि उरलेला क्लोरीन हॅलो ग्रुप म्हणून या मिथेनला मिथिल ग्रुपला चिकटतो आणि मिथिल क्लोराईड तयार होतो. परत मिथिल ग्रुपची क्लोरीन बरोबर अभिक्रिया झाली तर सेम अभिक्रिया होते, परंतु दुसरा हायड्रोजन ऍटम इथे रिप्लेस होतो, म्हणजेच इथे सबस्टिट्यूट केला जातो आणि CH2Cl2 अशा प्रकारचा आपल्याला कंपाऊंड मिळतं आणि HCl परत एकदा बाहेर पडतो. CH2Cl2 ह्याला घेतला आणि Cl2 बरोबर सूर्यप्रकाशामध्ये ह्याची अभिक्रिया केली म्हणजे सनलाइट मध्ये अभिक्रिया केली तर CHCl3 क्लोरोफॉर्म तयार होतो आणि HCl बाजूला पडतो. CHCl3 घेऊन परत एकदा Cl2 ची अभिक्रिया केली तर अशा प्रकारे सर्व 4 हायड्रोजन CCl4 मध्ये म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये रिप्लेस झालेला आहे आणि HCl तयार झालेला आपल्याला इथे दिसत आहे. याला म्हणतात की सबस्टिट्यूशन रिएक्शन. यात रिएक्शन आपल्याला इथे दिसत आहेत बघा. क्लोरीननी भवन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात अशी उत्पादित आपल्याला तयार झालेली दिसत आहेत. प्रोपेनच्या क्लोरीनी भवन या प्रतियोजन अभिक्रियेत एक क्लोरीन अणू असलेली 2 समघटक उत्पादिते मिळतात. त्यांची रचनासूत्रे लिहून त्यांना आयुपॅक नावे द्या. म्हणजे आपण त्याला आयुपॅक म्हणजे इथं क्लोरोमिथेन किंवा डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन अशा प्रकारची नावं आपण त्याला देऊ शकतो. आपण जे CCl4 म्हणतो कार्बन टेट्राक्लोराइड त्याचं कॉमन नेम आहे आणि टेट्रा क्लोरोमिथेन हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. आता बघा महत्वाची कार्बनी संयुगे याच्यामध्ये आपण इथेनॉल व इथॅनॉइक ऍसिड म्हणजे CH3 CH2OH आणि CH3COOH असे फॉर्म्युले ज्यांचे आहेत त्यांच्या ह्या महत्वाच्या कार्बनी संयुगांविषयी बोलणार आहोत. रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उत्कलनांक 78°C 78 डिग्री सेल्सिअस इतका आहे. लक्षात घ्या, कक्ष तापमान म्हणजे रूम टेम्परेचर. इथे हा कसा असतो तर द्रव स्वरूपात मिळतो आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट 78 डिग्री सेल्सिअस आहे. इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट म्हणतात. आता अल्कोहोल आणि स्पिरिट याच्याशी आपण फॅमिलियर आहोत. तसेच मराठीत मद्यार्क म्हणतात, म्हणजे ही जी वाईन आहे दारू ज्याला म्हटलं जातं ती इथेनॉल पासून तयार करतात. हे पाण्यामध्ये विद्राव्य असते म्हणजे पाण्यामध्ये विरघळते. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली म्हणजे आपण माहिती आहे ऍसिड किंवा बेस आहे एखादं केमिकल ते स्टडी करण्यासाठी लिटमस पेपर वापरतो, परंतु इथेनॉलच्या द्रावणाची जर आपण लिटमस पेपरने त्याची परीक्षा केली टेस्ट केली तर ते आपल्याला न्यूट्रल आढळतं, म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर चेंज होत नाही. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावरही नशा चढते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरल लाईफ मध्ये बघतो बरेच जण अशा प्रकारची वाईन घेऊन त्यांना म्हणजे झिंग आलेली किंवा नशा चढलेली आपण बघितलेली आहे. शुद्ध इथेनॉलच्या अगदी थोड्या राशीचेही सेवन प्राणघातक ठरू शकते. लक्षात ठेवा, विरल इथेनॉल जे आहे
त्याच्यामुळे नशा येते, परंतु शुद्ध एकदम जर प्युअर स्टेट मधलं इथेनॉल घेतलं तर त्याच्या जराशाही सेवनाने काय होतं तर ते प्राणघातक म्हणजे फॅटल आहे, माणूस मरू शकतो. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे. द्रावक म्हणजे हा इतर सोल्युटला विरघळू शकतो. जसं पाणी हा एक चांगला द्रावक आहे त्याप्रमाणे इथेनॉल सुद्धा एक चांगला द्रावक आहे. त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन म्हणजे आपण जखम वगैरे झाली असेल तर ते टिंक्चर आयोडीनचा वापर करतो. आणि खोकल्याचे मिश्रण म्हणजे आपण खोकल्याचे जे औषधं बघतो किंवा एस्कॅरिल किंवा इतर जी औषधे असतात त्या औषधांमध्ये थोड्याफार प्रमाणात अल्कोहोलचा वापर केला जातो. म्हणून अशा प्रकारची औषधं घेतल्यानंतर आपल्याला झोप लागते आणि खोकला थांबतो. तर ही औषधं जी आहेत त्याच्यामध्ये बलवर्धकांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे इथेनॉलचा वापर केला जातो. इथे पहा मिथॅनॉल CH3OH हा इथेनॉलचा निम्न समजातक विषारी असून त्याच्या लहान राशीचे सेवन दृष्टीनाशक व प्रसंगी प्राणघातक ठरू शकते. म्हणजे CH3 हा पहिला अल्केन आहे ज्याचा एक हायड्रोजन रिप्लेस करून मिथेनचा एक हायड्रोजन रिप्लेस करून त्याला OH अटॅच केल्यास मिथेनॉल तयार होतो. हा अत्यंत प्राणघातक आणि दृष्टीनाशक सुद्धा आहे. इथेनॉल या महत्वाच्या औद्योगिक द्रावकाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात मिथेनॉल हे विषारी द्रव्य मिसळतात. बघा महत्वाचं जे औद्योगिक इंडस्ट्रियल जे द्रावक आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात मिथेनॉल मिक्स केला जातो. अशा इथेनॉलला डिनेचर्ड स्पिरिट असं म्हटलं जातं. ते सहज ओळखता यावे म्हणून त्यात निळे रंगद्रव्य सुद्धा मिसळतात. म्हणजे ओळखता आलं पाहिजे. जर कोणी पाणी समजून वगैरे प्यायला तरी प्राणघातक आहे आपल्याला माहितच आहे. आता बघा इथेनॉलच्या रासायनिक गुणधर्मामध्ये इथेनॉलची ऑक्सिडीकरण अभिक्रिया आपण ह्याच प्रकरणात बघितलेली आहे. इथेनॉलच्या आणखी दोन अभिक्रिया आपण बघणार आहोत. ते म्हणजे पहिली म्हणजे सोडियम धातूबरोबर अभिक्रिया होताना काय होतं तर इथे 2 Na रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी वापरलेले आहे आणि 2 इथेनॉलचे मॉलिक्युल्स 2CH3CH2OH यांच्यापासून H अल्कोहोलिक ग्रुप मधला H निघून तिथे म्हणजे इथे 2 H निघणार आणि तिथे Na अटॅच होणार आणि हायड्रोजन गॅस इथे मुक्त होतो. म्हणजे इथे सोडियम इथॉक्साईड तयार झालेला आपल्याला दिसत आहे. सर्व अल्कोहोलांची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजनच वायू बाहेर पडतो व सोडियमचे अल्कोक्साईड म्हणजे जसं इथे सोडियम इथॉक्साईड तयार झाले. प्रोपॅनॉल असतं तर प्रोपॅन ऑक्साईड तयार झालं असतं. ब्युटॅनॉल असतं तर ब्युटॅन ऑक्साईड तयार झालं असतं. अशा प्रकारचा क्षार तयार होतात. इथेनॉलच्या सोडियम धातू बरोबर अभिक्रियेत हायड्रोजन वायू व सोडियम इथॉक्साईड ही उत्पादित तयार होतात. हे आपण आता एका रिएक्शन मधून बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे 2 प्रकारच्या रिएक्शन प्रथम बघितल्या. त्या म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन प्रतियोजन अभिक्रिया आणि त्याच्यानंतर समावेशन म्हणजेच आपण बघितले ऍडिशन रिएक्शन. त्याचप्रमाणे आपण 2 महत्वाचे असे केमिकल स्टडी करतोय ते म्हणजे इथेनॉल आणि इथेनॉइक. त्यापैकी इथेनॉल विषयी आपण ह्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.